ITR फाईल, इन्कम टॅक्सची जी रिटर्न फाईल आपण करतो, TDS आपला जो कापला गेलेला आहे सर्वांचा, तो परत कसा मिळवायचा किंवा ITR फाईल कसं करायचं त्याच्याबद्दल आपण बघू. पहिले तर इन्कम टॅक्स रिटर्न का आपल्यासाठी गरजेचं आहे ते बघू. त्याचे बेनिफिट जर आपण बघितलं तर काय फायदा होतो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्याचा. पहिला मेन फायदा म्हणजे जो TDS आपला डिडक्ट झालेला असतो. आता प्रत्येक CSC VLEचा TDS डिडक्ट झालेला असतो. तुम्हाला जेही DGPचं तुम्ही ट्रान्झॅक्शन करता त्याला TDS डिडक्ट झालेला असतो. त्याच्यानंतर जितके तुमचे ट्रान्झॅक्शन होतात CSCमध्ये किंवा तुमच्या दुसरं काही TDS असेल, तुमच्या दुसरं तुम्ही कोणता इन्कम केला असेल ऑदर आणि त्याचा TDS कापला गेला असेल किंवा तुम्ही जॉब करता त्याचा TDS कापला गेलेला असेल तर तो वन टाईम तुम्ही इथून क्लेम करू शकता. पण बघितलं तर आपले जे ऑपरेटर्स आहेत, ग्रामपंचायत ऑपरेटर, त्यांच्या सॅलरीमधून सुद्धा TDS कपात झालेली असते. ते परत घेण्याची संधी आता प्रत्येक ग्रामपंचायत ऑपरेटरकडे आहे. शेवटच्या तारखेपर्यंत अप्लाय करून तुम्ही हे प्रोसेस करू शकतात. दुसरा पॉईंट जर आपण बघितलं, नेसेसरी टू ॲक्वायर विजा जर तुम्हाला काढायचा असेल तर तुमचं TDS रिटर्न फाईल असणं खूप आवश्यक आहे. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट और इन्कम प्रूफ म्हणून सुद्धा हे डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे रिटर्न फाईलचं. नीडेड व्हाईल अप्लाइंग फॉर गव्हर्नमेंट टेंडर्स अँड क्रेडिट कार्ड किंवा गव्हर्नमेंट टेंडर्स जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला रिटर्न फाईल असणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणतं लोन घ्यायचं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला याची मदत होते. तर आपण रिटर्न फाईल कसं करू शकतो ते बघू. एकदम सोप्या स्टेप आहे. टॅक्स टू विन सोबत जर आपण गेलात तर, आणि त्यासाठी एक ऑफर सुद्धा आहे. आता सध्याची ऑफर ही जुनी ऑफर आहे. आपण या वर्षाची ऑफर बघू. स्क्रीनवर बघा, तुम्हाला एक वरती हे दिसतोय बॅनर, मी ग्रुपला सुद्धा शेअर केलेला आहे. इथे जर बघितलं, जर एका वेळीने त्यांच्या ID वरून 3 रिटर्न फाईल केले तर त्यांना वॉलेटला 100 रुपयाचं टॉपअप मिळणार CSC वॉलेटला. जर 5 केले तर ही बॅग मिळणार, 10 केले तर सिल्वर कॉईन मिळणार 5 ग्रॅमचा, 15 केले तर 10 ग्रॅमचा मिळणार, 25 केले तर 20 ग्रॅमचा मिळणार, 50 रिटर्न फाईल केले तर ही स्मार्ट वॉच मिळणार, त्याच्यानंतर 75 केले तर हा साऊंड बार मिळणार, त्याच्यानंतर 100 केले तर हे वॉटर डिस्पेन्सर मिळणार, 150 केले तर अँड्रॉइड स्मार्टफोन, 250 केले तर 43 इंचीचा स्मार्ट TV, 500 जर केले तर iPhone 14 128 GB, 750 जर रिटर्न फाईल केले तर बजाज पल्सर 125cc ही बाईक मिळणार, 1000 जर केले तर एक बुलेट बाईक VLEला मिळू शकते. आता आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी काही गिफ्ट आले होते, मोठे नाही पण छोटे छोटे गिफ्ट आपल्या जिल्ह्यामध्ये दरवर्षी येतात. पुढे जर आपण या PIFDच्या माध्यमातून बघितलं तर बघा, 2021-22 असेसमेंट इयर 22-23 मध्ये जे रिटर्न फाईल केलेले VLE होते 6000+ हे त्यांना मिळालेलं गिफ्ट आहे बघा. आता आपण प्रोसेस बघू. पोर्टलला जाऊन पोर्टलला टॅक्स टू विन असं सर्च करायचं. त्याच्यानंतर त्या लिंकला क्लिक करा. ही लिंक ओपन होते. लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्टला क्लिक करा. ठीक आहे बघा, लॉग इन झालं. लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस दिसणार डॅशबोर्ड. इथे विचारलेलं आहे VLE डिटेल. ज्याही तुम्ही रिटर्न फाईल करणार हे प्राईस साठी इथे परत डेटा भरायला विसरू नका. रिटर्न फाईल करताना वरती बघा तुम्हाला दिसतंय की तुम्ही कोणत्या स्टेपला आहे. आता या ID बघा या स्टेपला आहे. 3 ITR फाईल झाले तर 100 रुपये कॅशबॅक मिळणार. जसे जसे तुमचे ITR फाईल होत जातील तसे स्टेप तुमच्या वाढत जातील. इथे तुमचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर कॉन्स्टंट सेम ठेवा, तो चेंज करू नका प्रत्येक रिटर्न फाईलला. बेसिक डिटेल ऑफ क्लायंट. आता तुमच्याकडे ज्या व्यक्तीचा रिटर्न फाईल करायचा आहे किंवा स्वतः तुमचा करायचा आहे तर त्यांचा पॅन नंबर टाका. त्याच्यानंतर आधार नंबर आपला टाकायचा आहे, त्याच्यामुळे माझं ऑटोमॅटिक आलं. डेट ऑफ बर्थ टाकायचे, वडिलांचं नाव, त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, तुमचं लास्ट नेम म्हणजे आडनाव, त्याच्यानंतर युजर टाईप. तुम्ही स्वतः करायचं असेल तर VLE सिलेक्ट करा, कस्टमरचं करायचं असेल तर युजर सिटीजन करा. आता इथे जर तुम्हाला इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड माहीत असेल तर तो पासवर्ड टाका. नसेल माहिती तर सोडा. तुमचा मोबाईल नंबरला काळजीपूर्वक टाका. त्यानंतर ईमेल ID टाका, पिनकोड टाका आणि तुमचा ॲड्रेस टाका. त्याच्यानंतर बघा तुमचं डिटेल्स ऑफ क्लायंट. आता तुमचं म्हणतोय मी इथे, तर क्लायंट म्हणजे एक तर तुमचा स्वतःचं असेल तर स्वतःची किंवा क्लायंटचं कस्टमरचं असेल तर कस्टमरची. हे लक्षात घ्या, माझ्या बोलण्यात कन्फ्यूज होऊ नका. बँक अकाउंट डिटेल विचारली क्लायंटची. जेवढे बँक अकाउंट डिटेल असतील ऑल बँक अकाउंट डिटेल ॲड करायचे. त्याच्यामध्ये काय IFSC कोड, बँकेचा अकाउंट नंबर आणि कोणतं बँके अकाउंट आहे, सेव्हिंग, करंट, जॉईंट, अदर. त्याच्यानंतर अजून 2-3 अकाउंट असतील तर ॲड मोरला क्लिक करा. परत ते अकाउंट ॲड करा. परत अजून अकाउंट असेल ॲड करा आणि याच्यापैकी कोणतं मेन अकाउंट आहे ते सिलेक्ट करा. पुढचा सेक्शन आहे मेन इन्कम सोर्स ऑफ क्लायंट. आता इन्कम काय आहे त्या व्यक्तीचा याच्यावर ठरतं ते रिटर्न फाईल कशी होणार हे खूप काळजीपूर्वक भरा. जर तो व्यक्ती सॅलरीड आहे तर फक्त सॅलरीडला येस करा. एंटर द सॅलरी अमाऊंट. वार्षिक किती सॅलरी त्या व्यक्तीला येते
त्याच्यानंतर कॅपिटल गेन ट्रान्झॅक्शन्स, काही त्याचे कॅपिटल गेनमधून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. बिझनेस इन्कम, याच्या व्यतिरिक्त काही बिझनेस इन्कम आहे का? शक्यतो सॅलरीवाल्या लोकांचा बिझनेस इन्कम नसतो, नो. सॅलरीचा रिटर्न फाईल करणे खूप सोपं आहे याच्यामध्ये. बिझनेसचाही सोपा आहे, त्याच्यामध्ये फक्त 2 ऑप्शन विचारले, लेस दॅन 20 किंवा मोर दॅन 20 लाख. हाऊस प्रॉपर्टी इन्कम असेल यस करा, नसेल नो करा. त्याच्यानंतर ITR फाईल करण्याचं कारण काय, तर तुम्हाला कर्ज काढायचं आहे, तुम्हाला तुमचा TDSच्या माध्यमातून जो पैसा कट झालेला आहे तो परत पाहिजे आहे, किंवा दुसरं काय. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही हे असतील, तुम्ही NPS काढलेलं आहे 50,000 रुपयाचं, तुम्हाला टॅक्स लागतो, तर ते मेन्शन करायचं की मी NPS काढलेलं आहे, किंवा इतर तुम्ही ते NPS अपलोड करू शकता, जेणेकरून ते CA तुम्हाला समोरून कॉल करून तुमचे फाईल करताना लक्षात येईल की यांचा पैसा याच्यामध्ये वाचू शकतो. जर टॅक्स लागत असेल तर टॅक्स स्लॅब एकदा तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. तुमच्या LICच्या पॉलिसीज असतील, इन्शुरन्स असेल तर ते तुम्ही अपलोड करा. फॉर्म 16, पॅन कार्ड वगैरे अपलोड, हे ऑप्शनल आहे इथे डॉक्युमेंट अपलोड, जर असेल तर करू शकता. त्यानंतर बघा रिमार्कसुद्धा ऑप्शनल आहे. त्यानंतर असेसमेंट इयर विचारलेला आहे, तर हा लेटेस्ट आता करंट आहे असेसमेंट इयर. सबमिट करायच्या आधी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवतो कमिशन काय मिळणार आहे. खूप छान कमिशन याच्यामध्ये मिळतं, एवढे प्राईज ऑफर्स असल्यावर सुद्धा. प्लॅनची प्राईज आहे 338 रुपये, GST आहे 60 रुपये, टोटल अमाऊंट होते 399 रुपये. त्याच्यामधून VLEला मिळणार 128 रुपये आणि कट होणार 271 रुपये. पावती येणार 399 रुपयाची. कस्टमरकडून तुम्हाला 399 घ्यायचे. टोटल 40% VLE कमिशन असतं. इन्स्टंट कमिशन आहे, तुमच्या वॉलेटमधूनच पैसे कमी कट होतील. आता हे सबमिट केल्यानंतर, पेमेंट झाल्यानंतर काय करायचं, असा एक ऑप्शन मिळेल तुम्हाला. त्याला सेंड OTPला क्लिक करा. OTPसाठी ऑप्शन सिलेक्ट करा, आधार, त्याच्यानंतर OTP एंटर करा, व्हेरीफाय OTP करा, प्रोसेस करा. त्याच्यानंतर TDS डिटेल इम्पोर्टला क्लिक करा. इथे TDS डिटेल इम्पोर्टेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. आता तुम्हाला VLE डॅशबोर्डला तुमचा ITRचा स्टेटस दिसेल, रिटर्न फाईलचा स्टेटस दिसेल. त्यानंतर बघा, टू नो द फॉलोइंग डिटेल्स क्लिक ऑन डॅशबोर्ड. आता सगळे जेवढे तुम्ही रिटर्न फाईल केलेले असाल, सगळे बघायचं असेल, स्टेटस बघायचं असेल, काय त्याचं कोणत्या स्टेटसला आहे ते सगळं इथे दिसेल. याच्यामध्ये डॅशबोर्डला तुम्ही जेव्हा जाल, ITRs ॲक्शन पेंडिंग या टॅबला क्लिक करत राहायचं. जर तुम्ही ITR फाईल केलेले असाल तर त्या ठिकाणी असं ऑप्शन तुम्हाला मिळेल, ज्या ठिकाणी गरजेचं आहे ॲक्शन पेंडिंगमध्ये E-व्हेरीफाय. त्या E-व्हेरीफायला क्लिक करून घ्यायचं. परत आधारला सिलेक्ट करायचं, कंटिन्यू करायचं. हे जेवढे तुम्ही रिटर्न फाईल केलेले असाल त्यांना थोड्या दिवसात हे ऑप्शन येतं ॲक्शन पेंडिंगमध्ये. हे केल्याशिवाय ते प्रोसेस पूर्ण होत नाही, हे नंतर येऊ शकतं. तिथे पण फक्त आधार OTP घ्यायचा, OTP टाकायचा, सबमिट करायचा, ते व्हेरीफाय होऊन जातं. तर त्यानंतर काही क्वेश्चन्स आहे. व्हॉट डॉक्युमेंट्स आर नीडेड फॉर ITR फायलिंग. काय डॉक्युमेंट लागणार, तर पॅन कार्ड मॅन्डेटरी आहे, आधार कार्ड, बँक डिटेल्स, मोबाईल नंबर, एवढे डॉक्युमेंट असले पाहिजे. व्हॉट हॅपन आफ्टर फायलिंग द फॉर्म, टॅक्स टू विन टीम विल कनेक्ट विथ यू फॉर फर्दर प्रोसेस. जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा टॅक्स टू विनकडनं तुम्हाला एक कॉल येतो. कॉल याच्यासाठी असतो की त्यांना तुमचा रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्या इन्कम टॅक्स पोर्टलचा ॲक्सेस हवा असतो. त्यासाठी तुम्हाला ते OTP पाठवू शकतात. जर तुम्ही इन्कम टॅक्स पोर्टलचा पासवर्ड त्या फॉर्ममध्ये दिलेला नसेल, ते पासवर्ड रिसेट करतील, तुमच्या पोर्टलला लॉग इन करतील इन्कम टॅक्स पोर्टलला, आणि मग तुमचा रिटर्न फाईल करतील. त्यासाठी त्यांना OTP द्या. व्हेरीफाय करून घ्या, एकदा क्रॉस चेक करून घ्या, तेच लोक आहेत OTP मागणार आहेत. OTP दुसरा बँके वगैरेचा देऊ नका. तिसरा प्रश्न, हाऊ विल गेट द डॉक्युमेंट आफ्टर फायलिंग रिटर्न फाईल. आफ्टर फायलिंग ITR डॉक्युमेंट विल बी मेड अवेलेबल ऑन युअर ईमेल ID. तुम्हाला ईमेलवरती डेटा मिळून जाईल. 2 वेळेस तुम्हाला आधार OTP लागू शकतो. एक वेळा जेव्हा तुमचं इन्कम टॅक्स पोर्टलला अकाउंट बनवताना किंवा पासवर्ड फॉरगेट करताना, दुसरा वेळेस E-व्हेरीफाय करताना. इन हाऊ मेनी डेज द TDS रिफंड जनरेटेड. हा बघा तुमचा प्रश्न होता. तर TDS रिफंड इज युजली रिसीव्ह विदिन 20 to 25 डेज ऑफ फायलिंग अँड ITR. आता जर तुम्ही लवकर फाईल कराल तर तुमचं लवकर प्रोसेस होतं. ते दिल्याप्रमाणे 20 ते 25 दिवसात तुमचं प्रोसेस होऊन जातं. जर तुम्ही वेळ घालवला आणि लास्ट डेटपर्यंत गेलात तर चान्सेस असे असतात, यांच्याकडे खूप लोड असतो, त्यावेळेस तुम्हाला यांच्याकडनं जे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत याच्यात तुम्हाला सपोर्टला इश्यू होऊ शकतो. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर ऑफर त्यांनी फक्त 29 जुलैपर्यंत ठेवली, म्हणजे शेवटचे 2 दिवस ऑफर नाही ठेवली. आफ्टर पेमेंट डिडक्शन वेन विल आय गेट अ कॉल, विदिन 1 to 3 वर्किंग डेजमध्ये तुम्हाला त्यांच्याकडनं फोन येईल त्या टीमकडनं. हे त्यांचे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. मोस्टली OTPसाठी जे कॉल येतात या 2 नंबरवरून येतात. या 2 नंबरवरून कॉल आले तरच त्यांना OTP द्या, म्हणजे तुम्ही सेफ राहाल. रिटर्न फाईल करताना फॉर्म भरायच्या आधी काही कन्फ्युजन असेल, प्रश्न होते ग्रुपला की माझं PM किसान चालू आहे, तर रिटर्न फाईल केल्याने PM किसान बंद होईल का, असे प्रश्न तुम्ही या नंबरला विचारू शकतात. किंवा त्या केसमध्ये जर PM किसानमध्ये स्वैच्छिक आहे, तुम्ही जर
तुम्हाला TDS पाहिजे असेल तर तुम्ही भरू शकता, परंतु माझ्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला इन्कम टॅक्स लागतो, जो टॅक्स स्लॅबमध्ये आहे, त्याचंच PM किसान बंद होतं, बाकीच्यांचं नाही होत. तुम्हाला तुमचे पैसे TDSचे परत मिळतील. आता इथे जर बघितलं 40%चं जे कमिशन आहे ते रिअल टाईम वेगळीला मिळणारच आहे. कमिशन खूप चांगलं आहे. हा तुमच्याकडे इन्कम सोर्स म्हणून खूप चांगला पर्याय आहे. दोघं स्कीम, NPS आणि रिटर्न फाईल. हे तारखा लक्षात घेऊ नका, हे जुनं PDF आहे. हे जर प्राइस ॲज इट इज असेल तर तुम्ही बघू शकता VLE आणि कस्टमरला काय चार्जेस लागणार. प्लॅन कोणता आहे? सॅलरी इन्कम 399, बिझनेस जर घेतला तर 531 कस्टमरचा असेल. स्वतः जर फाईल करायचं असेल तर VLE म्हणून म्हणजे काय, स्वतः VLEचं करायचं असेल तर आणि कस्टमरचं करायचं असेल तर कमिशन तर 40% याच्यातून तुम्ही कमी करू शकता 531 मधून.